आज आपण बनवतोय दलिया खिचडी। दलिया खिचडीसाठी लागणारे साहित्य, मी हे तूप घेतले 2 चमचे, जिरे आणि मोहरीचं मिश्रण, हिरवी मिरची, कांदा, गाजर, मटार। हे फ्रीजमध्ये मी फ्रोझन ठेवले होते म्हणून मी हे धुवून ठेवलेले आहेत। पाण्यात घेऊन 1-5 मिनिटं ठेवले आणि ते काढून घेतलेत। दलिया, मुगाची डाळ पण मी धुवून घेतलेली आहे, हिंग। तर आपण आता दलिया बनवायला सुरुवात करूया। हे तूप मी घालते पहिले, 1.5 ते 2 चमचे आहे। त्यामध्ये आपण जिरे गरम झाले की आपण जिरे मोहरी घालूया। मोहरी छान तडतडतीये, थोडंसं हिंग घालू त्यामध्ये। गॅस बारीक करू। हिरव्या मिरचीचे तुकडे, तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल पण वापरू शकता यामध्ये। त्यानंतर कांदे, छान आपण हे परतून घेऊया तांबूस कलर येईपर्यंत। कांदे तुपात छान परतले, त्याचा रंग बदलला आहे। त्यात आता आपण घालूया टोमॅटो, गॅस बारीक करू। टोमॅटो घातले की आपण थोडंसं मीठ घालूया। मीठ घातलं म्हणजे टमाटे लगेच गळतात म्हणजे ते छान शिजले जातात। मीठ घातलं की त्याला पाणी सुटतं छान आणि ते पटकन शिजले जातात। वा, मस्त वास येतोय, खमंग वास येतोय। आपण यात आता थोडीशी हळद घालूया, धणे जिऱ्याची पूड। मी मिरची घातली म्हणून तिखट नाही घालत आहे त्याच्यामध्ये, थोडासा काळा मसाला। हे मसाले सगळे आपण परतून घेऊ मस्त।
ह्याच्यामध्ये आपण मटार घालूया. हे पण परतून घेऊ. गाजराचे तुकडे, माझ्याकडे गाजर नव्हतं म्हणून मी गाजराचं लोणचं केलं होतं, तेच घातलेलं आहे याच्यामध्ये. मस्त, वा मस्त स्वाद येतोय, खूप छान. आहा हा. आपण आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी दलिया घेतलाय तो टाकते. मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे ती पण टाकते. छोटी वाटी, अर्धी वाटी घेतली होती मी. मस्त परतून घेऊ. वाह, काय मस्त दिसतंय. आहा, छान परतून झालं. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया. मी 1 ग्लास पाणी घालते. एक शिट्टी झाली आहे. आपण थोडासा गॅस बारीक करूया म्हणजे ते व्यवस्थित शिजेल. हे बघा, मी गॅस बारीक केला. अजून 3 शिट्ट्या झाल्या की आपली दलिया खिचडी तयार. दलिया खिचडी तयार. वाव, किती मस्त रंग आलाय.